नमस्कार शिक्षक मित्र. मागील व्हिडिओमध्ये आपण वस्तूचा वापर करून वजाबाकीची संकल्पना समजून घेतली. आता विद्यार्थी मूर्त टप्प्यातून प्रतिकात्मक टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांसाठी वजाबाकीचे चिन्ह आणि बरोबरचे चिन्ह याचा वापर करून गणितीय उदाहरणे कशी शिकवायची हे पाहणार आहोत. शिक्षक मित्रो, तर आपण सुरुवात करूया. तुम्ही फळ्यावर पाहतच असाल, या ठिकाणी 5 ही मोठी संख्या आहे, त्याच्यामधून 3 ही संख्या आपल्याला वजा करायची आहे. यासाठी वजा हे जे चिन्ह आहे ते वापरलेलं आहे आणि याच्यामधून येणारी जी वजाबाकी आहे ती बरोबर या चिन्हाच्या बाजूला लिहिलेली आहे. तर शिक्षक मित्रो, आपल्याला विद्यार्थ्यांना हे समजावून सांगावं लागेल की कमी करणे, घालवणे, काढून टाकणे यासाठी वजा हे जे चिन्ह आहे ते चिन्ह वापरलं जातं. त्याचबरोबर येणारी जी वजाबाकी आहे ती वजाबाकी बरोबरच्या चिन्हाच्या नंतर लिहिली जाते, हेही विद्यार्थ्यांना सांगावं लागेल. तर ही जी चिन्ह आहेत, ही चिन्ह हे वजाबाकी प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करतात, हे आपल्याला विद्यार्थ्यांना समजावून सांगावं लागेल. शिक्षक मित्र, हेच आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. माझ्याकडे या ठिकाणी 7 पेन्सिली आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर ह्या 7 पेन्सिल ज्या आहेत त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना 7 अंक लिहा असं आपल्याला सांगावं लागेल. मी या ठिकाणी 7 लिहितोय. आता त्यातून मी 4 पेन्सिली कमी केल्या. 1 2 3 4. आता 4 पेन्सिली कमी केल्या म्हणजे 7च्या पुढे मला वजा 4 असं लिहावं लागेल. हे झालं उदाहरण. आता शिल्लक किती राहिल्या? 1 2 3 म्हणजेच वजाबाकी किती आली? 3 आली. मात्र हे 3 लिहिण्या अगोदर बरोबरचं चिन्ह लिहिणं आवश्यक आहे, हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजावं लागेल. आणि त्यानंतर आलेलं जे उत्तर आहे किंवा आलेली जी वजाबाकी आहे ती अशा पद्धतीने लिहितात, हे विद्यार्थ्यांना समजून सांगावं लागेल. म्हणजेच हे वजाचं चिन्ह आणि बरोबरचं चिन्ह हे का वापरलं जातं, याचं महत्त्व काय आहे, हे आपल्याला विद्यार्थ्यांना पटवून द्यावं लागेल. प्रत्येक वेळी प्रत्यक्ष वजाबाकी करताना अंकाची ओळख करून द्यावीच लागेल. त्याचबरोबर चिन्हांची सुद्धा आपल्याला ओळख करून द्यावी लागेल. आणि ही ओळख झाल्यानंतर एकदा विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया समजली तर विद्यार्थ्यांना वजाबाकी करणं हे अवघड जाणार नाही. जेव्हा विद्यार्थी वजाबाकीची क्रिया मूर्त वस्तूशी न जोडता फक्त चिन्हे व अंकाचा वापर करून करतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने गणिताच्या प्रतिकात्मक जगात प्रवेश करतात. या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांची वजाबाकीची कौशल्ये आपण वाढवू शकतो. धन्यवाद.